प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अतुल दादा आहेत. आपल्या देखील सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा आगमन आहे. आपल्या मनपूर्वक मनस्वी स्वागत. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय परंजना हंडे आपण देखील उपस्थित राहणार. आपल्या मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज कलाची मंडळी असलेली नारायणगाव नगरी आणि नारायणगाव नगरीच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असलेले तमामा सर्वांचे लाडकाचे व्यक्तिमत्व कैलासवासी यलार वाजगे साहेब यांचे सुपुत्र 25 वर्ष ॲक्युरेस मोटरच्या माध्यमातून हिरो कंपनीच्या माध्यमातून अभिवृद्धी सेवा देणारे सन्मान्य सुजित भाऊ वाजगे यांच्या त्या सुंदर अशा ॲक्युरेस मोटरच्या नवीन कार्याचे उद्घाटन सोहळा तुम्हाला सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो आणि आपण सर्वजण बेळाफेर करून या मंगल प्रसंगी उपस्थित आहात. आपणास विनंती करतो सर्वांनी माध्यमातून मोठ्याने घोषणा द्यायची आहे. कारण आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 70 वर्षाने पुढे झालेल्या शिवजन्म भूमीमध्ये राहतोय. उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. काउंटिंग करतो म्हणून आपण कापणार आहोत. चला सर्वांनी माझ्यावर काउंटिंग करायचं. 5 4 3 2 1 गणपती बाप्पा आणि सुंदर अशा ॲक्युरेस मोटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला सर्व मान्यवरांच्या शुभास्ते उपस्थित सर्व लोकांना सर्वांचा ॲक्युरेस मोटरच्या वतीने आणि सन्मान्य समितीच्या बाजूने सर्वांच्या मनस्वी आणि सोहळ्याच्या निमित्तानं आणि आता हा सोहळा जालना सन्मान्य आनंदी अडचणीमध्ये महाराष्ट्र सन्मान प्रसिद्ध सन्मान्य राजूजी आंबेडकर साहेब सन्मान्य अमराजी बागडे साहेब आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान्य किरणजी देवकर उपस्थित सर्व देवाने मान्यवरांनी आता सर्वांना विनंती करतो आपण सर्वांना स्थानापन्न व्हायचं. आजच्या त्या मान्यवरांच्या शुभांचे सन्मान्य यांची देवकर साहेब असतील, सुरेश वाजगे साहेब असतील, वाणी साहेब असतील, सेवेल साहेब असतील यांच्या शुभांचे आपण ॲक्युरेस मोटरचा उद्घाटन सोहळ्याने संपन्न केलेला आहे. जास्त चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचे काम आणि सर्वांना सांगायचे आणि या सेवेचा लाभ देण्यासाठी आपण सर्वांना नाशिकचा आहे. अरे पहिली ओके चला सर्वांनी एकदा माझ्या मागे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आणि सदैव संतुष्ट असलेले ग्राहक आजचा दिवस देखील खाली गेलेला नाही. आजचा दिवस उद्घाटन सोहळा आहे. उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी नाशिकच्या त्या ग्राहकाला ही गाडी सुपूर्द करण्यात येत आहे. समोर नवीन दालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेले मान्यवर मंडळी
बोलीने चालीने नेमकं शुद्ध उदात्त आणि कथेनं कृत्य असे मान्यवर मंडळ या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित. तुम्हाला सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व सन्माननीय अमितजी बेनके साहेब यांचा सन्मान होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं सन्माननीय अमितजी बेनके साहेब यांचं. त्यानंतर सन्मान होतोय सायकल ऑटोचे सर्व सन्माननीय निकी सहगल साहेब यांचा इथे सन्मान होतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपण असं विनंती आहे. या शिवजन्मभूमीमध्ये आपलं मनापासूनचं स्वागत आहे. ऍक्युरेस मोटरचे सर्व सन्माननीय सुजितजी वाजगे साहेब यांच्या शुभ हस्ते निकी सहगल यांचा सन्मान. जोरदार यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. आणि खऱ्या अर्थानं हे सुंदर असं दालन ज्यांच्या जागेमध्ये संपन्न होत आहे ते म्हणजे सन्माननीय अनिलजी अडसरे साहेब. आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचं. सन्माननीय अनिलजी अडसरे साहेब यांचा देखील सन्मान होतो. सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती आहे. सन्माननीय अनिलजी अडसरे साहेब आपणास विनंती करतोय. समोर सन्माननीय अनिलजी अडसरे साहेब यांचा सन्मान होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं सन्माननीय अनिलजी अडसरे साहेब. आतमध्ये उपस्थित सर्व माता भगिनींना विनंती आपण बाहेरून खुर्च्यावर देऊन स्थानापन्न व्हायचं. बघतो सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती आहे. प्रसिद्ध असे उद्योजक गोतुरून आलेले सन्मान्य श्रीकांतजी थोरात साहेब आपल्याला विनंती आपण पुढे यावं. आपल्या सरसे उद्योजक सन्मान्य कृष्णाजी बराटे यांचे ते शुभ आगमन झालंय. माफ करा बाळासाहेब बराटे यांचे ते शुभ आगमन झालं. आपल्या मनोरंजन यांच्या गल्ल्यामध्ये स्वागत करायचं सन्मान्य बाळासाहेबजी बराटे यांचं. ओके समोर पहा. साहेब व्यवसाय नवीन नाहीये, व्यवसाय जुना आहे, वास्तू नवीन आहे. व्यवसायाच्या मागची माणसंही जुनी आहेत. आणि म्हणजे मला 2004 सुजित चालू केलं पहिला 2001. त्याच्या अगोदर सुजित पुण्यात हिरो होंडाच्या डीलरशिपमध्ये स्वतः त्यांनी काम शिकलं, तिथं काम केलं किती वर्ष. सिंग सायकलमध्ये काम करत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं अक्वेरियस मोटर्स त्यांनी सुरू केलं. खूप कष्टाळू आमचे वाजगे साहेब, प्रामाणिक एकदम माणूस, गोड बोलणारा, शांत असे आमच्या व्यवसायात शांत डोक्याचे कमी लोक आहेत. त्याच्यातनं एक आमचे वाजगे साहेब. आणि आमच्या सायकल ऑटो रायडर्सच्या तर्फेने माझ्या कुटुंबाच्या तर्फेने मी वाजगे परिवारला आणि सगळ्या अक्वेरियस ऑटोमोबाईलच्या सगळ्या स्टाफला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही खूप चांगली वास्तू बांधली आहे. कस्टमरना अशीच सेवा देत राहा. आणि हिरो कंपनीचे सगळे नवीन प्रॉडक्ट जे आलेत तुमच्या इथं व्यवस्थित डिस्प्ले होतील. कस्टमरला एक नंबर चांगला एक्सपिरियन्स भेटेल ही माझी खात्री आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि थँक्यू. नमस्कार. आणि अतिशय सुंदर अशी क्रांती 25 वर्षापासून त्या नारायणगाव मध्यनगरीमध्ये त्यांनी केल्या. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं, दिखने में ये बड़े शांत है, दिखने में ये बड़े शांत है, लेकिन हमारे नारायणगाव के यही रजनीकांत है. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे खऱ्या अर्थाने सुजित भावांसाठी. आणि खऱ्या अर्था या उत्तम अशा व्यक्तिमत्वाचा 25 वर्ष अविरत सेवा आणि हे 26 वर्ष अविरत सेवा आणि ऍक्वेरियस मोटरचा उद्घाटन सोहळा. आणि या उद्घाटन सोहळ्यामधील सर्व जीवाभावाची पैपावणी मान्यवर मंडळी, सर्व मित्र परिवार इथे उपस्थित, त्यांच्या चिरंजीवांचे देखील मित्र परिवार उपस्थित, त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटन तुम्हाला सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तसेच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी बेनके साहेब आपल्याला विनंती करतोय आपण या व्यवसायात शुभेच्छा द्याव्यात. ॲक्वेरियस मोटरच्या नवीन दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी हिरो कंपनीचे सेगल मोटर्सचे प्रमुख माननीय निकी शेठ सिंग सैगल, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले या जागेचे मालक अडसरे साहेब, आमचे सहकारी मित्र भाऊशेठ वारुळे, वळसे पाटील साहेब, बराटे साहेब, आमचे चिरंजीव युग बेनके, उपस्थित सर्व सुजित भाऊचे सर्व मित्र परिवार. निकी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय जुनाच आहे,
शोरूम नवीन तयार झालेला आहे आणि सध्याच्या काळाची डिमांड आहे. सेगल साहेब हा जो रोड आहे, ह्या रोडला बऱ्यापैकी गाड्यांचे शोरूम, त्याच्यामध्ये टोयोटा झालं, होंडा झालं, बजाज आहे, रॉयल एनफिल्ड आहे आणि टाटा आहे. त्याच्यात तुमच्या हिरोची भर पडलेली महिंद्राचं शोरूम आहे. तर हा रोड बऱ्यापैकी गावाच्या बाहेर, गावात पार्किंगची समस्या, गर्दी खूप आहे, बाहेर गावावरनं येणाऱ्या लोकांना सुखसुविधा पाहिजेत, त्याप्रमाणे आडसरे साहेबांनी ही जागा दिली आणि वाजगे साहेबांनी इथं दालन उभं केलं आणि त्याचा फायदा आजूबाजूच्या गावांना निश्चितप्रमाणे होणार आहे. तसं पाहिलं गेलं तर जुनं जे ॲक्वेरियस मोटर्स होतं, त्यांची जागा 4 एकरात एकमेव शोरूम होतं. पण आता गाव मोठं होत चाललं, जागा डेव्हलपमेंटला गेली आणि नवीन दालन उभं करायचं तर कुठं करायचं? तर सगळ्या मित्रमंडळींनी सांगितलं की नाशिक रोडला जेवढं तुम्हाला करता येईल तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. तुम्ही सांगितलं एक शांत व्यक्तिमत्व सुजित भाऊ आहेत. सुजित भाऊ जरी वयाने मोठे असतील तर आमच्यासारखे बरेचसे मित्रमंडळी त्यांनी गोळा केलेले आहेत आणि तुमचे जेवढे आउटलेट आहेत हिरोचे, हा एकमेव मालक असेल की तो दिवसभर हिरोचं टी शर्ट घालूनच फिरतो. आता सुद्धा यांनी बदलायला लावलं म्हणून नवीन शर्ट विकत घेतले नाही तर बदलले त्यांनी. मग घरचे देत नाही का धुवायचा कंटाळा आहे घरच्यांना, तो आपला बिचारा सकाळीच घरातनं ते टी शर्ट घालून निघतो. त्याच्यामुळं किंवा आपल्या हिरोवरती प्रेम किंवा सेगल मोटरवरती त्याचं प्रेम जादा आहे, त्याच्यामुळे हिरो टी शर्ट वरती दिवसभर फिरतात. यदा कदाचित सुजित भाऊ दिसला नाही पण हिरोचं टी शर्ट दिसलं तर समजतं की तिथं तो उभा आहे. एवढं मार्केटिंग त्यांनी त्याच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे. आम्ही त्याला दरवेळेस म्हणतो आम्हालाही टी शर्ट द्यावा, आम्ही घेऊन घालून फिरतो. ते म्हणले नक्की साहेब येणार आहे त्यांना सांगा. तुम्ही आता आलेले आहेत, इथं आमची बरीचशी मित्रमंडळी 5-50 जण आहेत, सगळ्यांना टी शर्ट पाठवले तर आम्ही सुद्धा तुमच्या ब्रँडचं मार्केटिंग इथं करणार आहोत. अवश्य पाठवू सर. याचा आदर्श बराटे साहेबांनी वळसे पाटलांनी घ्यावा. आता येताना आम्ही चेंज करून आलो. नाही नाही, हे पुढारी आहे दोघ जण, ही काही टी शर्ट घालायची नाही हिरोचे. यांच्या शोरूम मधल्या सर्व्हिस डिपार्टमेंटची लोक सुद्धा घालत नाही, पण हा माणूस नित्यनेमाने घालून असतो. त्याचा स्वभाव शांत, संयमी, लोकांच्या अडी अडचणी समजून घेऊन, एखादी गाडी प्लस मायनस झाली तर त्याला समजून सांगून तो कस्टमर सांभाळण्याचं काम एकदम सुंदररित्या ते करत आहे. आपलं एक दालन जुन्नरला आहे, बराटे साहेबांनी चालू केलं, एक आंबेगावला मनसरला आहे, ते वळसे पाटील साहेब बघतायत. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी स्प्लेंडर वरती प्रेम केलं. गेली 20-25 किती वर्ष झाली स्प्लेंडरला येऊन. हिरो होंडा असताना आली, 93 साली आलेली स्प्लेंडर अजूनही इथं आम्ही मागाशी पाहिली. हिरो होंडाचं बॅजिंग गेलं, हिरो आलं तरी आज तक आहेत ती चालू आहे. मी एक किस्सा सांगतो. आमचे एक पाहुणे आहेत विजू शेठ भोगरे म्हणून, आणि त्यांचे एक सहकारी मित्र आहेत शशीभाऊ वाजगे, यांचेच बंधू आहेत. त्यांनी एक स्प्लेंडर वापरली 15 वर्ष. ती विजू भोगरेने घेतली 10 वर्षांनी 15,000ला. त्यांनी 10 वर्ष वापरली आणि विकली 12,000ला. म्हणजे स्प्लेंडरला डिमांड किती आहे? म्हणजे 25 वर्ष झालेली गाडी सुद्धा त्याच किमतीला त्यांनी विकली. त्यामुळे त्याची सर्व्हिस, त्याची निगा राखणारे हे जे ॲक्वेरियस मोटर आहे, त्याच्यामुळे लोकांचं अधिकचं प्रेम त्या मॉडेलवरती आहे आणि चांगली सेवा देण्याचं काम सुजित भाऊ करतायत. आता सुजित भाऊला एकच त्रास आहे, तिथलं जवळच्या जवळ गावात सगळी मित्रमंडळी होती, पराग शेठचं हॉटेल होतं, आता त्यांचं सुद्धा शोरूम बंद झाले. शेजारीच हॉटेल, लगेच चहा नाश्ता पाणी गिरायकाला मिळत होतं. पण आता इथं कशी सेवा देणार मला काय कळत नाही. आपण पराग शेठला इथं इकडं आणू. कुठे अमित कुठे? हा, तू आता सेवा यांना दिली तर निश्चितप्रमाणे आमच्या सारख्या कस्टमरचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण सुजित भाऊवरती प्रेम करतो. आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलो आहोत. वाजगे परिवारामध्ये शांत आणि संयमी, मुकेश बरोबर आहे का? एकमेव वाजगे, न चिडचिड करणारा. आम्ही घरात चिडचिड होत असेल ती बाहेर आम्हाला माहिती. त्यामुळे ते घरातला विषय तुम्ही चावट्यावर आणू नका. असो, आपण सगळेजण आलात. पुण्यावरून खास सेगल साहेब इथं आले, वळसे साहेब आहेत, बराटे साहेब आहेत, त्यांचे समव्यावसायिक आहेत. ही सगळी मंडळी इथं आली. त्याच्यात प्रामुख्याने आडसरे साहेबांनी त्यांना जागा दिली, लाल सिंगनी इथं शेड मारलं. शेवटच्या दिवसापर्यंत
नितीन शेंडे यांनी कलर दिलेला आहे. आलेत का ते? त्यांचा सत्कार घ्या. पुढे या, चला. अरे लाल सिंगचा पण झालाय, तुझा राहिला. बरं अर्णवला पाठव, पुढची पिढी पाठव. नितीन शेठ शेंडे यांचा सत्कार सेगल साहेब तुम्ही करावा अशी सगळ्या मित्र परिवाराची विनंती आहे. शेड मारायच्या आधीच पेंटची बादली घेऊन गडी उभा होता. पुण्याचं कुठलं शोरूमचं काम असेल तर त्याला द्यावं. चांगलं काम आहे पुण्यामध्ये, त्याच्या साईट चालू आहेत. नितीन अजून कुठं कुठं चालू आहेत आपलं? अलिबाग आहे, कोकणात आहे. असो, तुम्ही सगळेजण आला. सेगल साहेब, तुम्ही वाजगे सुजित भाऊवरती भरोसा ठेवला आणि त्या भरोश्याला वाजगे साहेबांनी तडा जाऊन नाही दिला. ही जी तुमची मैत्री आहे ही अशीच अविरतपणे पुढच्या पिढीपर्यंत चालत राहावी. तुमची पुढची पिढी आता व्यवसायामध्ये आलेली आहे. त्यांचे चिरंजीव इंजिनिअरिंग करून डिप्लोमा करून इथं वडिलांना साथ देत आहेत आणि निश्चितप्रमाणे याच्यात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. मी वाजगे परिवाराला, ॲक्वेरियस मोटर च्या परिवाराला, त्यांचे कुटुंबीय असतील, तिथं काम करणारे कर्मचारी आहेत, सेल्समॅन आहेत, सर्व्हिस करणारी लोक आहेत, त्यांना ह्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या तालुक्याचे आमदार अतुलराव बेनके, माझ्या समवेत आलेले आमचे सर्व मित्र परिवार, इथं समोर उभे असलेले सगळीच मित्र परिवार, सुजित भाऊची व्यासपीठावरील सगळ्या मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. ॲक्युरस शोरूम उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये आवर्जून आदरणीय सेगल साहेब, युवा नेते अमित शेठ, ज्यांच्या जागेत या ठिकाणी शोरूम उभं राहिलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल शेठ आडसरे, सरपंच भाऊ वरवळे, आमचे सहकारी मित्र रामा ऑटोमोबाईलचे सर्व अरविंदजी वळसे पाटील, या ठिकाणी आमचे आदरणीय बाळासाहेबजी बराटे साहेब, दैने साहेब, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवार. या ठिकाणी खरं तर ॲक्युरेटच्या माध्यमातून आज उद्घाटन संपन्न होत आहे, याचा आम्हाला वाजगे परिवारांना निश्चितपणे अभिमान आहे. एक आनंदाची गोष्ट. आणि आता जसं अमित शेठने उल्लेख केला, सेगल साहेबांनी उल्लेख केला, गेल्या 25 वर्षापासून आदरणीय सुजित भाऊ एकमेव शोरूम मालक असेल, जेवढं सेल्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेल्समध्ये काम करताना दिसतात, त्याच पद्धतीने जास्त सर्व्हिसमध्ये काम करताना दिसतात. शोरूम मालक स्वतः त्या ठिकाणी पाणी घेऊन जेवढं सर्व्हिसिंग करतो, मला वाटतं हाच विश्वास त्यांनी ग्राहकांचा जपलाय, कस्टमरचा जपलाय. म्हणून ॲक्युरेटचं नाव प्रत्येकाच्या मुखात आहे. जुन्नर तालुक्यात आम्ही जरी कुठे गेलो, ॲक्युरेट शोरूमचं त्या ठिकाणी वाजगे म्हणलं का त्या ठिकाणी नाव निघतं की तुमच्या शोरूममधून आम्ही गाडी घेतली, असं आवर्जून लोक सांगतात. मला वाटतं हीच खरी ओळख सुजित भाऊंनी या ठिकाणी जपली. ॲक्युरेट सारखं नाव मला वाटतं 25 वर्षापूर्वी मला माहिती आहे त्यांना हे मार्गदर्शन कोणी केलं, हे नाव कोणी सांगितलं, पण ते कुंभ राशीचं नाव त्यांना नक्कीच त्या ठिकाणी मॅच झालं. आणि एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय या ठिकाणी संपन्न होत असताना एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचा एक मोठा वटवृक्ष झाला, याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी खरं तर या कुटुंबाच्या आधारवड आमचे बाबा येरार बाबा वाजगे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांचे संस्कार या ठिकाणी मुलांनी जपले. व्यवसाय सांभाळत असताना खरं तर येरार बाबांनी सामाजिक असेल, गावचं सरपंच पद भूषवलं आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबांचं नाव होतं. या ठिकाणी आमच्या अनेक कुटुंबातील खरं तर आमच्या नानी आहेत, वहिनी आहेत, सगळ्या महिला भगिनी, त्यांचा पण व्यवसाय त्या ठिकाणी पाठिंबा असल्यामुळं नक्कीच सगळे व्यवसाय त्या ठिकाणी सगळ्या व्यवसायांची भरभराट आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या वाजगे परिवाराच्या वतीने आलेल्या सगळ्या मान्यवरांचं, पाहुण्यांचं, मित्र परिवाराचं या ठिकाणी सुजित भाऊंच्या माध्यमातून सगळ्यांचं स्वागत करतो. आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल वाजगे परिवाराच्या वतीने मनापासूनचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा सुजित भाऊने खरं सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा खरा मावळा असतो. आणि एका मावळ्याच्या या उद्घाटन प्रसंगी एका दुसऱ्या मावळ्याने खऱ्या अर्थाने राज्याभिषेक सोहळ्याची अतिशय मोठी अशी फ्रेम गिफ्ट दिली आहेत. आणि आल्यानंतर सांगितलं सुजित भाऊ एकदम पुढे मस्तपैकी लावायची आहे, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही मावळ्यांसाठी. आमचे सन्माननीय शेखरदादा शेटे यांनी अतिशय सुंदर अशी भेटवस्तू दिलीत. आणि असेच छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे विचार आपण इतरत्र पसरवावेत असं मला वाटतं. कारण आपला हिंदू धर्म
आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम सन्मान्य शेखरदादा यांनी केलेलं आहे. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये स्वागत करायचंय आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू खऱ्या अर्थाने सुजितजी वाजगे साहेब यांचं आणि त्यांच्यावर असंच प्रेम सदैव राहतात आलेल्या सर्व पैपावणे आणि मान्यवर मंडळीला मी विनंती करतोय, सर्वांनी अल्पपार घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये अशी आपण आज कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. आणि आपले सैगल ऑटोच्या वतीने सन्मान्य सैगल साहेब असतील, तसेच सन्माननीय अमितजी बेनके साहेब असतील, सुरजभाऊ वाजगे साहेब असतील, या सर्वांच्या वतीने हा सन्मान होतो. जोरदार आणि सांगायचं झालं तर अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उद्या राज्याभिषेक सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आदल्या दिवशी ही सुंदर अशी भेट एका मावळ्यानं दुसऱ्या मावळ्याला दिलेली आहे. सर्वांनी आपल्या पायातली पादत्राणे काढायची आहेत आणि मागे सर्वांनी गोष्ट द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. सन्मान्य सुजित भाऊ वाजगे यांचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.